मुंबईतील मुसळधार पावसात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते व माजी आमदार नसीम खान यांनी केला आहे। तसेच मिसिंग रोड प्रकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्री टेस्टिंग सुरू असल्याचे सांगत असले तरी हे दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली आहे। काँग्रेसच्या काळात बांधलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांवर आजही खड्डे नाहीत, मात्र सध्याचे सरकार हे कंत्राटदारांचे सरकार असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे। या संदर्भात नसीम खान यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी। पाहूयात। माझ्याबरोबर कांग्रेस के ज्येष्ठ नेते नसीम खान जी हैं। नसीम भाई, जिस तरह से अभी जो हादसे हुए हैं, क्या कहना चाहेंगे? बीएमसी जो काम कर रही है। नाही, बीएमसीच्या हलगर्जीमुळे गेल्या 4-5 दिवसाच्या ह्या पावसामुळे मुंबई शहरामध्ये मुंबई शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना किती त्रास भोगायला लागला आपण पाहिलेला आहात। अनेक ठिकाणी मृत्यू झालेली आहे। 10 ते 15 लोकांची मृत्यू झालेली आहे विविध प्रकारच्या घटनांमुळे। मेनहोलच्या घटना घडली, झाडाची फांदी खाली पडल्यामुळे झाली, झाड बसवर पडल्यामुळे झाली। तर अशा प्रकारची अनेक घटना घडली ज्याच्या जबाबदार संपूर्ण मुंबईची महानगरपालिका आहे। विशेष म्हणजे कुर्ला एल वॉर्डच्या हद्दीत जे घटना घडली, मेनहोलमध्ये माणूस पडला, त्याच्यावर अधिकाऱ्यावर काय मोठी कारवाई झाली नसल्यामुळे 2 दिवसानंतर परत त्याच वाडामध्ये झाड पडली, त्याच्यामध्ये एक माणसाची मृत्यू झाली। आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, सगळ्यांची मागणी आम्ही केलेली आहे की जे अधिकारी ह्याच्यामध्ये दोषी आहे, एल वॉर्डचे जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर निग्लिजन्सचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर FIR लॉन्च झाली पाहिजे, जेणेकरून मुंबई शहरामध्ये परत अशी प्रकारची घटना घडणार नाही आणि बाकीचे जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत ते काळजीपूर्ण काम करतील। अशी घटना होते आणि बीजेपीचे अतुल साटम जे आपण पाहिलं असेल व्हिडिओ व्हायरल होते, ते हसतात आणि खिल्ली उडवत आहेत। आता त्यांची मागणीला ही सरकार दाद कुठे देते? विषय असा आहे की गेल्या 8 दिवसापासून हाऊसमध्ये त्यांनी मागणी केली की FIR झाला पाहिजे, काल त्यांनी परवा मागणी केली की नाही FIR झाला पाहिजे, पण कुठे दिसतोय का? ॲक्शन दिसतोय, कारवाई दिसतोय? ते मुंबईचे BJPचे अध्यक्ष आहेत, आमदार आहेत, हाऊसमध्ये बाहेर मांडणी करून सुद्धा सरकार कुठली प्रकारची कारवाई करत नाही आहे। हे सगळे आणि ही सरकारची अधिकारी ऐकायला तयार नाही आहे, कारण सरकार आणि अधिकारी मिळून भ्रष्टाचार करतात या राज्यामध्ये आणि मुंबईची महानगरपालिकेमध्ये, म्हणून ही प्रकारची अवस्था झालेली आहे। मिसिंग लिंकचा मोठा मुद्दा तुम्ही पाहिला असेल, त्याबद्दल काय सांगाल? नाही, भ्रष्टाचार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे। सरकारने जेव्हा त्याचा उद्घाटन केला त्यावेळी घोषणा केली होती की ही खूप मोठी योजना आहे आणि ह्याचं नाव गिनीज बुक रेकॉर्डमध्ये दर्ज होणार आहे, आणि उद्घाटन झाल्यानंतर 1-2 महिन्याच्या आतमध्ये अशी प्रकारची घटना घडली। तर किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल ह्याच्यामध्ये? ह्याची चौकशी केंद्रीय स्तरावर झाली पाहिजे। ही फक्त मुंबई आणि महाराष्ट्र सरकार काय करू शकणार नाही। सेंट्रल गव्हर्नमेंटनी ह्याची चौकशी सेंट्रल एजन्सीच्या माध्यमातून केली पाहिजे, कारण लोकांचा जीव धोक्यात गेलेला आहे। महाराष्ट्राची जनताच्या जीव धोक्यामध्ये डालण्याचं काम या मिसिंग लिंकच्या कामामुळे झालेलं आहे। हे होते नसीम खानजी। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया।